पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता सोडा याला, आम्ही तक्रार केली नव्हती, फक्त तुला चौकशीसाठी आत घेतला होता। धाकलं सरकार आमचा पोरगा आहे हे तुला माहित नव्हतं म्हणून तुला एक डाव सोडला। हा इन्स्पेक्टर साहेब, आमची काय बी तक्रार नाही, सोडा याला। हा पण तुझं आणि अक्षदाचं जे काय आहे ते तुमचं तुम्ही सोडवा, कळतंय ना? व आम्ही त्यामध्ये पडणार नाही। काय ती बाई तशी आहे आगाऊ, पण आमासनी काय करायचं, बघा तुमचं काय ते सोडवा। काय कळतंय ना? व निघ तू। हुशार आहात तुम्ही, तुमच्याबद्दल माझ्या मनात रिस्पेक्ट वाढला आज। नजर ही भिरभिरली पाखरान या हिरली, नजर ही भिरभिरली पाखरान या हिरली, फिरमाचं रान माझं दडू दडू बाबरली, राणी जुळू लागल राणी जुळू लागल, फिरमाचं नवनव हे खूळ लागल ग, राणी जुळू लागल, फिरमाचं नवनव हे खूळ लागल। थोरलं सरकार का सोडलं? थोडे दिवस टाकलं असतं त्याला। माय बाप नाही त्याला, लई सोसलंय, आमच्या पोराच्या वयाचा आहे तो, जाऊ द्या। समज दिली त्याला, कळलंय त्याला, एक डाव माफ करावं काय? त्याची लायकी नाहीये सरकार, पण ठीक आहे तुम्ही म्हणताय तर, पण बजा हा पिसाळलेला कुत्रा आहे। असू दे, आम्ही माफ केलंय त्याला, विषय संपला। या तुम्ही। ताई, आपण त्याला सोडायला नको होतं का? म्हणजे बघ ना, इन्स्पेक्टर काय म्हणले ऐकलंच ना? तो बजा म्हणा पिसाळलेला कुत्रा हाय, पिसाळलेला कुत्रा हाय म्हणूनच सोडलाय त्याला। कुणाला चावायचं ते त्याला बरोबर ठाव। ए अवकात घ्यायचा, कळलं ना? सर भुवनेश्वरी मॅडम तर चांगले आहेतच, पण अधिपती सर हे किती चांगलेत बघा ना। त्यांनी शैक्षणिक साहित्यासाठी 1 लाख देणगी दिली आहे। हे बघा, कमाल आहे, महिना झाला मी 50,000साठी रिक्विजिशन दिलंय, ते अजून भुवनेश्वरी मॅडमने मंजूर केलेलं नाहीये, आणि यांनी देणगी बरी दिली। बरं ते मालक आहेत, त्यांनी दिलेल्या पैशाला देणगी तरी कसं म्हणायचं? पण सर ते म्हणाले देणगी म्हणून, आणि तसंही आपल्यालाही गरज होतीच ना, फळे खूप खराब झालेत। ते सगळं मी नीट करून घेतो, पण अक्षरात तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं लग्न आता तोंडावर आलेलं असताना तू रोजच्या रोज शाळेत येत जाऊ नकोस। आता नाही येणार सर, हे शेवटचं। ठीक आहे, पण सर एक नक्की सांगेन, भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपती सर शिकलेले जरी नसले ना, तरी खूप हुशार आणि खूप चांगली माणसं आहेत ती। त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आता द्विगुणित झालाय।
परत जर धाकलं सरकारांच्या वाटेला गेलास तर तुझं हाल कुत्र खाणार नाही. सुंदर आहेत हो. हो. अय्या किती छान रंग आहे. छान ए इरा, ही बघ किती छान आहे. हे हो मस्त आहे. काका पण मुलाकडच्यांनी ही पत्रिका फायनल केली आहे. आता त्यांनी फायनल केली म्हणजे छानच आहे. हो. तरी तुम्हाला काय चेंजेस करायचे असतील तसं सांगा. मला तर ठीक वाटते, पण तरी सुद्धा आमची मुलगी आली ना की तिला विचारतो आणि मग सांगतो. ठीक आहे, कळवा. ही राहू द्या तुमच्याकडेच. बर. आणि अल्बम आमच्या जवळच ठेवतो जरा. हो चालेल. चालेल. नमस्कार. बरं झालं बाई, एक काम झालं नाही का. हो. अगं ए इरा, ते पाहुण्यांची यादी तयार झाली का. हो हो होत आलीये. ताई आली की एकदा क्रॉस चेक करूया. लवकर कर हा. अहो आणि ते कमलरावांनी अजून यादी नाही पाठवलेली आपल्याला. अगं ते अक्षराला सांगणार आहेत सगळं. ही अक्षू कुठे पोहोचली बघा बरं. अहो बस्त्यावाल्यांनी बोलवायचंय अजून. हो, बराच उशीर झालाय तिला जाऊन. मी फोन करून येतो. हो. अगं बघितलंस का, ही आली. तुम्ही अक्षू, अगं मी तुलाच फोन लावत होतो. ते पत्रिकावाले दादा आहेत ना, ते आत्ताच येऊन गेले. हो हो ते भेटले मला. पत्रिका बघते आणि फोन करते मी त्यांना. हा पण आजच फायनल कर. हं? हो बाबा. आणि तुला एवढा वेळ का लागला. पैसे दिलेस ना. हो दिले, पण अधिपतींना नाही. मग शाळेला देणगी. काय. किती वेळ यायला. हा बिजी होता काय. ते सोडा, मला सांगा ते फाळफूड कशाला आलतं इथं. कोण. तो बजरंग. आणि तो सुटला कसा आणि इथं काय कराल ते. हा इन्स्पेक्टर त्याला घेऊन आले. कशाला. त्याचं पुढं काय करायचं ते ठरवायचं होतं. ठरवायचं काय त्यात. 3-4 वर्षासाठी घालायचं त्याला. साधं नाही ती बेन. माहित आहे आम्हासनी, म्हणूनच सडकला ना हो त्याला. अहो तुमच्यावर हात उगारला त्यानं. नाही पण मला त्याला सोडलाच का मला कळत नाही. आपण तक्रार नोंदवली होती नव्हता. नाही आपण तक्रार नाही नोंदवली. त्याला समज दिली आणि सोडलं. तक्रार का नाही. अहो आईसाहेब त्याला मोकाट सोडायला नाही पाहिजे होता. अहो लय भुरटाय ते. हाईगिरी करत फिरत असते तिकडे गल्लीत. ते शाना नाही ती. लोक वैतागलेत त्याला. कोण लोक. सगळीच. म्हणजे कोण. सगळीच हो. बरं ते सोडा, त्यानं माझ्या अंगावर हात उचलला हे कारण पुढे करून आपण आत घालू शकतो की नाही त्याला. त्यानं जे केलं त्यासाठी पाय धरून माफी मागितली त्यानं आमची. तुम्ही माफ केलं का. अहो त्याची लायकी नाही. अधिपती तुम्ही आधी शांत व्हा बघू. त्याच्यांची बघत काय बसलीस. माणूस बाहेरून आला की पाणी द्यावं. जरा पाणी. धनाजी अगे तू आण पाणी. पाणी. हो तू पाणी. धनाजीला सांगायचं असतं कामासनी काय त्याचं नाव ठाव नाही. जाण पाणी.
ए नको आहे का पाणी मला? तुम्ही त्याला नाही सोडायला पाहिजे होतो का आई साहेब? मला एवढं कळतं, अजून वेळ गेलेली नाही, तुम्हाला माहित नाही त्यानं काय केलंय. हे बघा अधिपती, नाण्याला पण दोन बाजू असत्या. प्रत्येक स्टोरीला दोन बाजू असतात किंवा जास्त बाजू असत्या. त्याच्या स्टोरीवर विश्वास ठेवू नका तुम्ही. मग कुणाच्या स्टोरीवर ठेवू? तो काय पाणी. तुला मी कन्नड मध्ये सांगितलं, मला नको आहे का पाणी? अहो प्या अहो नाही आई साहेब नको. प्या, बाहेर ना आलायसा, पाणी प्या. हे बघा, बजरंगची चूक झाली मान्य आहे, पण त्याला त्याच्या वागण्याचा पस्तावा होतोय. आणि तुमच्या वयाचा पोरगा आहे हो त्यो. अहो ते काय गुन्हाचं आहे बघितलंच ना तुम्ही? अहो आई वडिलांविना वाढलेलं पोर आहे, अनाथ झाला लहानपणी. त्याला बघणार कोण नाही, काम धंदा नाही, लग्न बी मोडलंय. त्याची बाजू बी समजून घ्या की तुम्ही. जन्मापासून माणूस वाईट नसतोय, परिस्थिती त्याला वाईट बनवते. आणि एक संधी प्रत्येक माणसाला मिळालीच पाहिजे. हा, पण ह्या पुढं त्याने तुमच्या केसाला धक्का जरी नाही नाही, मला काय करू शकत नाही तो. पण तुम्हाला समजत नाही आई साहेब मी काय म्हणायला लागलोय ते. काय समजत नाही आम्हाला? आम्हाला काय समजत नाही अधिपती? काय म्हणजे असं असू शकतंय तुम्ही म्हणताय तसं? आमचं वय जास्त झालंय म्हणून आम्हाला काही समजत नाही. पण तुम्ही लहान हायसा म्हणून तुम्हाला काय बी कळत नाही असं नाही अधिपती. आता आम्हाला नीट समजून सांगा तुमचं काय म्हणणं आहे ते. काय आता हुबला काय होते बघितलं ना, गळ्यात किलोभर सोनं घालून फिरते ती, कशा नाही होती? हे आम्हाला कळत नाही असं वाटतंय व्हय? आणि मुळात कुणी किती सोनं घालायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि सोनं घालण्यावरनं तो वाईट ठरणार असेल तर आम्हाला काय म्हणाल तुम्ही? काय सोनं तर आम्ही पण घालतोय की, सणावाराला 2-2 किलो घालतोय, त्याचं काय एवढं? हा, आणि सोनं हाय म्हणून तर घालतोय ना माणूस. ज्याच्याकडे नाही तो कुठून घालणार? काय तरी भलत सलत मुद्दा काढताय तुम्ही. आणि सांगा, आणि काय मुद्दा आहेत तुमच्याकडे हा त्याच्या विरुद्ध? आता त्यांनी तुमच्यावर हात उगारला म्हणून त्यांनी लोटांगण घालून आमची माफी मागितली. म्हणला आमसनी तुमच्याकडे डोळ वर करून बघणार नाही म्हणताना जाऊ दिलं त्याला. निदान लिहून तर घ्यायला पाहिजे होतं ना तुम्ही त्याच्याकडे. लिहून घ्यायला पाहिजे होतं काय? बाकी कुणाला बी त्रास देणार नाही म्हणून. हे बाकीचे कोण आहेत हे आम्हाला कळना झालंय. हो आई साहेब, तुम्हाला माहित आहे काय, तो बजरंग तिथं त्या चाळीतल्या सगळ्या लोकांनी त्रास देतोय, त्यांच्या पोरासनी मारहाण करतोय. आता मला त्यानं हात लावला, तुम्हाला एवढं वाईट वाटलं? त्या चाळीतल्या पोरांना तो मारहाण करतोय, त्यांच्या आई बाबाला वाईट वाटत नसेल? त्यांचे आई बाप काय ते बघून घेतील की, तुम्ही नका मध्ये पडू. आणि आता त्याला काय ते कळून चुकलं, तो नाही कुणाच्या नादाला लागणार. नाही, आणि लागला ना तर मी त्याला सोडणार नाही. माझा मग मला जेलमध्ये जायला लागला ना तरी चालतंय. अधिपती, मावशी तुला पाणी नका. ते मास्तरनी बद्दल बोलत होती का? मोठे बोलत असताना ऐकत उभं राहायचं नाही, मधी मधी बोलायचं नाही. शिकवलं नाही वाटतं तुला तुझ्या आईने? चल जा. ताई, त्यांनी खरंच देणगी दिली? हो, अधिपतींनी शाळेसाठी ते पैसे देणगी म्हणून दिले. अगं पण शाळा त्यांची आहे ना? हो. अगं पण ते एक्स्ट्रा पैसे त्यांनी शैक्षणिक साहित्यासाठी दिले. अरे वा, शैक्षणिक साहित्यासाठी देणगी दिली हे कौतुकास्पदच आहे. हो ना, खरंच. आपल्या वेळी असं काही नव्हतं, आम्ही हाताने तक्ते करायचो. आणि मला वाटतं की अधिपतींचं शिक्षण जरी झालेलं नसलं ना तरी शिक्षणासाठी काहीतरी करायची त्यांची इच्छा दिसते. आणि त्यासाठीच तू त्यांना सपोर्ट करावास असं आम्हाला वाटतं. हो ना. आणि अक्षरा, सारखं चिडत नको जाऊस ग त्यांच्यावर. ताई, आणि प्लीज तू आता शाळेला वाहून घेऊ नकोस. तुझं लग्न तोंडावर आलंय. अगं मला माहिती हिरा,
हिरा गप्प बस. तू जाग फ्रेश होऊन घे आणि ये ग तू माझ्या मदतीला. चल अक्षू बाळा, ते पत्रिकेचं तेवढं लवकर बघ हं? कारण आता कामं खूप आहेत आणि वेळ खूप थोडा आहे. हो मी बघते. मम्मी, मावशीनं अधिपतीचं समजाराक माझ्यावर काढला. मला इथं या घरची मालकीन बनायला आणलंय. मोलकरी अधिपतीनं पाणी देणं हे माझं काम आहे वय. जितशील काय थोडं काम केलं तर. मम्मी, अधिपतीवर प्रेम करणं हे माझं काम आहे, त्याची सेवा करणं नाही. अगं चंकी, तू सेवा केलीस का नाही तर प्रेम मिळेल. आणि हे बघ, तुला जर का अधिपतीच्या मनात शिरायचं असेल तर नमतं घ्यावं लागते, कळलं काय? आणि सारखी तुझी टिमकी वाजवू नकस. हळू हळू. मावशी घडी घडी माझा अपमान करायला. अधिपती तर डुमकुपी बघत नाहीत माझ्याकडे. मला या घरात काय स्कोप हाय का नाही? आणि त्यात जर त्या मास्तरनीला घरी घेऊन आले तर झालं का मग? हळू. अचानक मग तर समजा स्वप्नांचा चुराडा होईल. माझी समधी मेहनत पाण्यात जाईल मम्मी. अधिपती खरंच मावशीचं ऐकतील का ग? हे छंचे, मावशीची ताकद अजून तुला माहिती नाही काय काय करू शकते ते, कळलं काय? तिनं ह्या घराच्या मालकाला कुणी बी पाठीशी नसताना आडवा केला आणि आता तर अधिपती तिच्या मुठीत आहे. आणि आता या घराची सत्ता. पण मावशी म्हणती ती मास्तरीन कावेबाज आहे. अगं मग आपण डबल कावेबाज व्हायचं. अगं पण अधिपतीनं पळून जाऊन तिच्याशी लग्न केलं तर? अगं असं काय बी होणार नाही ग मम्मी, मी तुला सांगते. थोडा धीर धर, अजून त्यांना तुझं कोणीच कळलं नाही. तू काय बी बोलायली. हे करते पण मम्मी, मी तुला म्हणते एकदम एकदम शांत. काय चंचे, चंचे अगं रडू नका. सॉरी मावशी, चुकलं माझं. मी तुमच्या मध्ये बोलायला नको होतं. अगं ती चूक नाही झाली तुझी. तू त्या बाईचं नाव या घरात काढलंस ही चूक झाली. या वास्तूला तिचं नाव नग, आठवण नग की उल्लेख बी नग. हा पण अधिपती. अगं ये, नाव काय घेतेस त्यांचं? नवऱ्याचं नाव घ्यायची परंपरा नाही या घरची. आमच्या तोंडून कधी मोठ्या मालकांचं नाव ऐकलंस काय तू? नाही. पण मग मी त्याचे काय म्हणू? आहो म्हणावं, गोडवा असतो त्या. त्यांचे नवरा बायकोच्या नात्याची एक गंमत असते. हे म्हणायला तुझं काही सवंगडी आहे का तो? हा, त्यांच्या गाडीचा डबा घसरला आहे. त्यांना त्याची जाणीव करून देऊन डबा रुळावर येणार नाही. बाकीच्या डब्यानं पुढं खेचत राहायचं. हळूहळू गाडी रुळावर येईल. कळतंय काय? आम्हासनी माहित आहे ते थोडे बिथरले आहेत, पण त्यांना त्याची सतत जाणीव करून देऊन काय बी उपयोग होणार नाही. आणि ते तुझ्याशी चांगलं वागतील अशी अपेक्षा करू नकस. 25 वर्ष झाली अधिपतीचे वडील अजूनही आमच्याशी चांगलं वागत नाही. पण म्हणून आमचं स्थान, आमचा मान काय कमी होत नाही. तू या घरची सून होणार असं जर म्हणत राहिलीस तर काय बी होणार नाही. तू या घरची सून आहेस.
असं मानून चल, तर ही वास्तू तुला आशीर्वाद दे. वास्तू तथास्तू म्हणेल आणि तुझं भविष्य तुझं वर्तमान होईल. पण त्यांच्या मनाचं सोड ग. तू तुझ्या मनात पक्क कर की तू त्यांची बायको आहेस. बाकी समज होईल आपोआप. आम्ही कशा करता आहोत इथे? दुर्गे, समजाव की हिला. ताई जे काय बोलायली तसंच्या तसं कर आणि तसंच्या तसं वाग, कळलं काय? ताईनं तुला या घरची सून मानली, आता तू स्वतःला या घरची सून मान. त्याशिवाय तू या घरची सून होणार नाहीस. आणि हा, त्या बाईच्या नावाचा परत त्या घरात उल्लेख झाला नाही पाहिजे, कळलं काय? पोरी, रागवलीच काय आमच्यावर? नाही ग मावशी, तुझ्यावर कशी रागू? तू दैवत आहेस माझं. अगं असू दे, असू दे.